घे बरं जोजो, जरासा घे बरं ट्रॅक्टर, जरासा मला काम आहे, इम्पॉर्टंट कॉल लावायचा आहे एका जणाले. तू जरासा ट्रॅक्टर चालू बरं. काय बदाम भाऊराजे हो तुम्ही, खरं खरं सांगायचं ना का वहिनी सोबत बोलतो म्हणून. काय लय अगं इम्पॉर्टंट कॉल ना असं तसं म्हणा लागते. आता का माहित नाही का आम्हाले? माहित नसल्यासारखंच करता राजा हो तुम्ही पण. आता माहित आहेस राजा, आता तुले आता घेन तेवढं समजून. होय आता तुला आणलं कायसाठी तर मी बोलतो थोडा वेळ. बिन मामी कामपणच नाही भेटत ना राजा. किती दिवस झाले बोलतो बोलतो म्हणता, पण कामाच्या ह्याच्यात बोलणंच नाही होत राजा मावाला. असं सांगत जा ना मग. मी कायसाठी मी ट्रॅक्टर आलोच जातो. कसं आहे पाटील गिटील येईन म्हणून मी भेटतो राजा. कसं त्यांनी अचानक यावं, तू दिसावं मी फोनवर दिसावं, मग ते अगाऊ कल्ला करते ना. कायले येणार आहे आता उन्हातानाचे पाटील, फक्त डिझेल गिझल राहिलं तर येते बा. जा मग होय लवकर तू, मी तोपर्यंत बोलून घेतो. आरामात बोला, काही चिंता नको करू. मी हाव ना ट्रॅक्टर हाणाले. पाहिजे बरोबर स्लोवरच चालव. हो चालव तुम्ही बरोबर. ला जाऊ मस्त झाडाखाली बसावून मस्त मग बोलत राहा. हाय तर नाही ना आजूबाजूला, नाही तर पाच होय. हॅलो, एवढ्या वेळेचा फोन करता, फोन करून नाही उचलत आहे म्हणलं. काऊनच नाही, बोला ना. लय दिवसांनी तुमचा कॉल आला, मी म्हणलं कसं काय केला का बा. आता टाइम भेटला तर केला. अच्छा, तुम्ही खूपच कामात राहता, एक कॉल पण नाही करत एवढे दिवस झाले. आता हो ट्रॅक्टर रोजच जा लागते ना, त्याच्यामुळे कसं फुरसतच नाही भेटत. संध्याकाळ सकाळ कामच चालू राहते. अच्छा, काम चालू राहते का? मग आमची की आठवण येते की नाही तुम्हाला? आता काय आहे तू पण, येते ना वा येत नाही तर का, आता म्हणूनच कॉल केला ना. हो काय, बाकी तब्येत की कशी आहे तुमची मग? बरी आहे ना, बरी आहे. तुझी कशी आहे तब्येत? माझी पण चांगलीच आहे ना. बरं मी काय म्हणतो, कोणी घरी गिरी नाही ना आजूबाजूले? नाही, घरी गेले नाही ना, कोणीच नाही. आई बाबा गेले वावरात. बरं तेच म्हणलं, नाही तर याची आपत पाहायला गेलं तर कोणासोबत बोलत आहे म्हणलं तर. असे कसे कोणीच काही नाही म्हणत, कोण काय म्हणत असते आता. पण तुम्हाला माझ्यासोबत बोलायची भीती किती वाटते का? नाही भीती किती कायची, मी कायले भेणार आहो. बाकी मग जेवण घेऊन झालं? हो झालं ना, मगच झालं. तुमचं झालं का? नाही वाचच आहे, आता मी जेवतो अर्ध्या एक तासात. बापरे, अजूनही वेळ पाहणं किती झाला, अजून तर जेवायचे आहे तुम्ही. त्याच्यातून कामही करता, जराशी लवकर जेवत जाणं. नाही आता सवय झाली आहे, हाच आहे रोजचा टायमिंग आता आपला. तरी पण थोडंसं लवकर जेवायचं, कसं तुम्हाला दिवसभर काम करायला लागते म्हणून लवकर जेवायचं थोडंसं. बरं बरं. थोडीशी काळजी घेत जा म्हणलं, नुसते कामातच राहता. काळजी काय, आता चल आपलं रोजचं हेच आहे शेड्यूल आता. बरं मी काय म्हणतो, ते अजून तर येणी तारीखही नाही काढली लग्नाची. काही तुझ्या बाबाला गिबा सांग ना जरासा फोन करा बा म्हणून. ते शांताराम भाऊ का काहीतरी आहे वाटते ना, त्यांनी फोन केला होता वाटते बाबाला. तर त्यांनी सांगतो म्हणे, तर त्याचा अजून फोनच यायचा आहे. आता सांगा ना ते. पण पहा ना, तुला नाही वाटत का किती लेट होऊ राहिलं आपलं? पुन्हा आता माझ्या 2-3 मैत्रिणीचे लग्न काढले ना, आता दोघी तिघीचे तर झाले पण लग्न. तेच म्हणलं, एकदम उन्हाळ्यात आहे काय मग ते खूपच ऊन राहते. मग आता ह्या 1-2 महिन्यात म्हणजे एप्रिलच्या अगोदर झालं तर बरं राहते. होता आता आपल्या हातात नाही ना, आता पाहू यांनी काय म्हणते तर बाबा वगैरे. तसं तू आई गेली म्हणून पाय का लवकर घ्या म्हणा, काढा म्हणा लवकर. कसं मी कशी म्हणणार आहो? तो म्हणा ते बरोबर आहे, तू कसं काय म्हणशील. बरं पाहू मग आता यांनी कवा काढते तर. बरं ठीक आहे, मग मी ठेवते. मला थोडेसे काम आहे, ते काम करून घेते. तुम्ही करा तुमचं काम. ट्रॅक्टर चालू आहे म्हणता ना, अगं ते ट्रॅक्टर मालक शिवा किंवा देईन तुम्हाला. हो ते पण आहे, ठीक आहे मग कर काम. मी पण आता जातो ट्रॅक्टरवर. ठीक आहे मग, बाय. बरं बाय बाय. अरे शांताराम, कुठपर्यंत आले रे? त्या बदामच्या लग्नाची तारीख गिरी काढली का नाही म्हणलं अजून? अरे बापरे, बरं झालं राजा लक्षात दिलं तू ना. पण मग मी डबल भुललोच होतो मी. आता काल कसं ते पेरणीच्याच घाईगडबडीमध्ये होतो दिवसभर, त्याच्यानं काय आता त्या सोपाराम भाऊले फोन नाही लावणं झाला. लाव ना मग फोन आता सोपाराम भाऊले द्या. हो बहीण, लावाच लागन. बोला शांताराम भाऊ, काय म्हणता? काय म्हणायचं आहे, तुमचे निवरोप सांगला बा तुम्हाला आता. काय म्हणे मग इवाई आपले? तिचं असं म्हणणं पडलं की बा लग्नाची तारीख काढायला आपण स्पेशल दिवस घेऊन ते कपडे लत्ते घ्यायचे तर ते एका दिवशी घेऊन घेऊ, असं त्याचं म्हणणं आहे. असं म्हणे का मग इवाई बुवा? हो बा, आता असं सांगायला सांगलं आता तुम्हाला. आता तुमचा विचार सांगा, काय सांगू त्याला तर. आता काय आहे, त्यांनी बोलल्यावर आता आपल्याला काय बोलता येईल? आता त्याच्याच मनानं घ्या लागन. हो आता ते पहा आता तुम्ही. काय याच्यात झालं असतं तर बरं झालं असतं. ते कसं डबल खर्चात पडतील मग माणूस. तुमची वय बुवा नाही होत म्हणे ना, ते कपडे घ्यायलाच पूर्ण एक दिवस पाहिजे म्हणे स्पेशल. त्यांनी म्हणल्यावर आता नाही इलाज आहे. आता आपण तर काही बोलू नाही शकत. आता त्याच्याच मतानं आता माहीत होच विचार होता की बा एका दिवशी होऊन जाते बा म्हणलं होतं दोन्ही काम आपले. पण त्यांनी ऐकेच नाही ना, नाहीच होत म्हणे. तो पण एकाच दिवशी होत होते ना, पण आता त्याच्या डोक्यात काय आहे ना, का नाही का आता. बरं सोपाराम भाऊ, काही चिंता नका करू तुम्ही तेवढं. मी एक खेप त्या सुखदेव भाऊले म्हणून पाहतो का म्हणते ना, का नाही तर जर नाहीच म्हणत तर मग घेता येते 2 वेगवेगळ्या दिवशी. आता का करता इलाज नाही. तेच म्हणताव आम्ही म्हणाव हे, त्यांनी म्हणाव ते. दोघंच एक नाही आला तर मग वांदी येईन ना पुढे जाऊन. कुणाला एकाले माघारी घ्यास लागणार आहे. हो तर मी म्हणून पाहतो आता का म्हणते ना, का नाही तर डबल एक डाव त्या पोरासोबतही बोलतो मी एक डाव आणि मग तुम्हाला सांगतो.
जाऊ द्या ना बा गहू कायले तेवढं करता. एखादी भटजी पहा म्हणा, आम्ही येतो म्हणा तिथे एक दिवस, तुम्ही येऊन जा म्हणा आणि काढून घेऊ म्हणा तारीख. मग आता का करता मग? जाऊ द्या ना आता, मी एकदा म्हणून तर पाहतो का म्हणते ना का नाही तर कसं एका दिवशी मग आम्हाला 3-3 डाव या लागते ना. आमच्याही मागं काम आहे, तुमच्याही मागं काम आहे, तेच करत राहायचं आहे का? पहा मग विचारा तुम्ही, एकदा विचारतो म्हणता तर विचारून पहा, मग मला सांगा का हवं तर मी कायच्यातही बसायला तयार आहो. हे माहीतच आहे म्हणा, तुमचा स्वभाव माहीतच आहे आम्हाला सोपाराम भाऊ, म्हणून तर आम्ही काही तेवढा विषय नाही घेत. तर पहा मग विचार विनिमय करा आणि मग मला सांगून द्या, तसं फोन करून द्या. बरं ठीक आहे मग. काहून का होय रे शांताराम, का विषय होय? काही नाही, हे पोरीचा बाप नाही का सोपाराम भाऊ, हा, त्याचं काय झालं? काही नाही, त्यांनी म्हणे कपडे एकाच दिवशी घेऊ म्हणे ना, ते लग्नाची तारीख आहे एकाच दिवशी काढून घेऊ म्हणे. आपले सुखदेव भाऊ म्हणताय का बा लग्नाची तारीख स्पेशल एक दिवस काढू आणि मग एखाद्या दिवशी कपडे घेऊन घेऊ, असं त्याचं म्हणणं आहे. बहीण मामी सुखदेव काकाले काही समजत नाही का कडे, डबल खर्चात पाडणं होयच का नाही? आता कायले स्पेशल तारीख घ्या लागते आता ते लग्न काढासाठी. आता कपडे घ्यायला जाणं तेच आणि तिथं काढून घेणं तेच. पण सगळे कपडे घ्यायला गेले तर सगळेजण संगमन राहते, सगळ्याचा विचारही होऊन जाते. पुन्हा माय तेच म्हणणं पडलं, ते संभाबाजी होते त्या दिवशी तर ते संभाबाजी नाही तेच सांगलं ना, पण ते काय सुखदेव भाऊ ऐकायला तयार नाही ना, तर आता आपण का करावं? तर कवा घ्या पण लवकर काढा. ते बदाम माहित नाही का, ते आमच्या सोबत राहते ना, तर का बैठल्यासारख्या गोष्टी करते, भम शिवा देते त्याच्या खर्चाईले. कवा लग्न काढत नाही, काही नाही, लक्ष नाही देताय म्हणते. अरे बरोबर आहे ना, म्हणून नाही तर का आता एवढे दिवस झाले राजा त्या कुकुले आणि आता अजूनही लग्न काढायचा पत्ता नाही, म्हणून नाही तर का ते पोरग. बरं चाल बरं देवी, तर जरासं जाऊ सुखदेव भाऊकडं, कसं तू गी राहिला तर जरासं ऐकन तर ऐकन. असे कसे ऐकत नाही? चाल बरं, असे कसे ऐकत नाही? बहीण मामी दोन्ही एकाच दिवशी करून घ्या ना म्हणा. 3-3 डाव कोण येणार आहे तुमच्यासोबत? बरं चाल मग, चाललं जाऊ. अरे जाबरू, ते तेवढं आपलं पाईपलाईन पाहिजे बरं बहीण मामी, निसट नासट होऊन जाईन आपल्या तिव्यामधली. आम्ही येतो सुखदेव भाऊला भेटून. बरं या ना, मी पाहतो ना, मी हवी तर वावरात असावं मी. केशात हे पाय बरं, ते बदामचा सासरा सोय का रे? कोण बरं मग भाऊ, बदामचा सासरा होय ना तो. बदामले पाहिले आला तेव्हा पाहिलं होतं बाई आले. नक्की बदामचा सासराच होय ना? अरे हो ना रे बा, होय ना, मी पाहिलं ना. बरं मी काय म्हणतो, मी सांगलं तसं कर. बरं आता का करायचंय बा? मी सांगतो तेवढं तर कर, ऐकून घेन पहिले. बरं सांगा बा. तो जवळपास आपल्या जवळ येईनच म्हणा. बस तो जवळ आला का बदामच्या बाऱ्यात असं म्हणायचं, बदाम असा आहे, बदामले हे शोक आहे, बदामले ते शोक आहे, बस बम चढून द्यायचं. अरे बा, काय लाता खायचे धंदे करता तुम्ही प्रमोद भाऊ? बिन मामी लोक सोयरी का मोडते, तुम्ही का डायरेक्ट लग्न मोडाचे कामं करता का आता? आपलं कामच ते आहे ना, काड्या करायचं. येत सण तू तर रात नको जाऊ बा माझ्यासोबत आजपासून. तुमच्यासोबत नाही राहिलं तर फुकटाचं खाले कसं भेटन? बम इकडे तिकडे नाश्तेवर आपण राहते चालू. आता तुम्ही म्हणसान तसं प्रमोद भाऊ, का मागं हटलो का आपण? तेच म्हणतो, बरोबर तो जवळपास आला का बस सुरू करायचा आपला. हो आता काही चिंताच नका करू, ठीक आहे, आपल्याला सांगायचं काम आहे का? बरं तेच म्हणतो. बहीण मामी मगांपासून एसटी नाही येत आहे. बहीण मामी हे यायला विचारून पहा बरं. म्हणलं आला तो जवळ, हा सुरू कर सुरू कर. अरे का राजा, तो ट्रॅक्टरवाला बदाम काय त्याचे काय धंदेच होय का? काय म्हणजे डिझेल मध्ये फलक्या मारणं काय, ते दारू पिणं काय? आता काय सांगा बाबा, आता तेवढं त्याचं लग्न जुळलं तर त्याला समजायला पाहिजे, आता दारू गिरू त्यानं बंद करायला पाहिजे. पण आता आजचीच गोष्ट होय ना, आता ते ट्रॅक्टर घालत होता तो नालीत, आता तो पडत होता, त्याचा ऍक्सिडेंट होत होता, मी आता डोळ्यानं पाहिलं ना. बापरे, म्हणजे दारू पिऊन डायरेक्ट नालीत ट्रॅक्टर टाकत होता का तो? अरे हो ना बा, ते कसा तरी त्याचा ब्रेक लागला म्हणून वाचला ना तो. त्याला शोक भकमच आहे वाटते, ते मटक्या गिटक्याचा शोक आहे वाटते त्याला, नाही का? बापा ते तर पहिलेपासूनच आहे, सकाळी उठल्या पहिले ते पट्टी लावायला जाते ना तो. बरंच बरं जुळलं बा, त्याचं कोण्या गावची पोरगी होते, त्याचं लग्न जुळलं नाही ते. आता ते का ते वागद्याची वाटते. म्हणा बरोबरच आहे, कसं एखादी गरीब असन घरचे गिरचे बरोबर फसवलं असं येईनी. तसं नाही तर कसं हो, त्याच्यासोबतचे माणसं घेऊन ते शांताराम भाऊगी माहित नाही का तुम्हाला? तो तर काही विषयच नाही म्हणा, 1 नंबरचे ते बोगस माणसं आहे, गावात पूर्ण खराबी करून ठेवली आहे त्यांनी. बहीण मामी यायनी गोष्ट कोणाची करताय म्हणा, दमचं आपल्या जवळच नाव आहे, यायला विचार लागून कुठचे होतं पहिले. हो पिवळे शर्टवाले भाऊ. का होतं काकाजी, काय म्हणता? काही नाही म्हणलं, कोण्या गावचं आहे का तू? काही नाही बा, रामाकडे जाऊ बा मी. अरे बापरे, हे तर आपल्याच जवळच्या गावचे होय. आता तुम्ही गोष्टी करत होते ना, ते बदाम म्हणतात ते. अरे तो का, तो ट्रॅक्टरवरचा ना? हो हो हो. पण तुमचे कोण लागते ते? आपली पोरगी दिली आहे ना, आता लग्न आहे ना, काही दिवसांनी लग्न काढायचं आहे म्हणा, पण आता देऊ नाही पोरगी. अरे बापरे, का हो काकाजी, बरोबर विचारपूस करून करत जा बा कोणचे पण कामा. आता एवढी मोठी पोरगी दिली आणि पोरग पाहिलं नाही तुम्ही, कसं आहे कसं नाही विचारलं नाही का तुम्ही इकडे तिकडं? का विचारायचं आहे, त्या गावातला एक माणूस आहे ना आपला दोस्तच आहे तो शांताराम. शांताराम? अरे बापरे, त्याच्यावर तर माणूस नाही हो, 3rd क्लास. जास्त काही सांगत नाही मी, पण तुम्ही विचारपूस करून पहा एक दोघाले अजून, बरोबर माहिती काढा, समजून जाईन. आम्ही काही सांगत नाही तुम्हाला, आम्ही सांगावं ना मग आमच्या सांगलं ठेवा गाऊ, त्याच्यापेक्षा तुम्हीच विचारपूस केलेलं बरं राहते. बरं झालं राजा, इथे यांनी भेटले, काहीतरी घोर आहे वाटते, विचारपूस कराच लागन. हे शांताराम तर नाही टाकली आपल्याला टोपी. नाव काय म्हणलं तुमचं? आम्ही क्या रक्का आहे, तुम्हाला माहिती भेटली ना तेवढंच बस म्हणा, नावात काय ठेवून. नाव कसं माहित झालं असतं तर बरं राहिलं असतं, कसं ओळखी झाली असती तेवढीच. नाव सांगून काय लाता खाऊन घ्यायचं आहे का बा? बरं चला ना प्रमोद भाऊ, ते आपल्या गावचा डुग्गा भरला असेल, चला चला. चाल मग चाल. अरे हो भाऊ, नाव सांगलं असतं तर बरं झालं असतं तेवढं, पण ऐकत आहे ना इकडे. मला तर वाटते आपण जास्त काही विचारपूस नाही केली, शांतारामच्या जास्त भरोशावर बसलो आपण. नाही, काहीतरी खोल फिटिंग करावंच लागन, पास लागन. आता असंच कोणी थोडी ना म्हणणार आहे आपल्याला, शांतारामही टोपी टाकू शकते, काही सांगता येत नाही, माहिती काढाच लागते आता तर.